सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान फाउंडेशन द्वारा संचालित संविधानाची शाळा संवाद क्रमांक 82 मध्ये मी महेंद्र कुमार मेश्राम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. संविधानाच्या शाळेची सुरुवात आपण संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया. तत्पूर्वी भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन, विनम्र आदरांजली. मी दीपकजी निरंजन यांना विनंती करतो की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. संविधानाच्या शाळेचा आजचा 82वा संवाद आणि हा संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय इजेड खोब्रागडे सर. मी संविधान फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतो. संविधान फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य दीपकजी निरंजन सर उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम संविधान फाउंडेशनची भूमिका संक्षिप्त विशद करू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की शाळामधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा संविधान ओळख उपक्रम आदरणीय इजेड खोब्रागडे सर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सन 2005 मध्ये त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये सुरू केला. रोज प्रार्थनेच्या वेळी प्रास्ताविकेचे वाचन आणि त्याबरोबरच संविधानाचा जागर असा हा संविधान ओळख उपक्रम पुढे विस्तारित झाला. 2007 मध्ये शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकावर पहिल्या पानावर संविधानाची प्रास्ताविका छापून आली आणि येथूनच खऱ्या अर्थानं संविधान जागराच्या लोकव्यापी चळवळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पुढे 24 नोव्हेंबर 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्याद्वारे संविधान दिवस 26 नोव्हेंबर घोषित केला. त्याचबरोबर राज्यभर संविधानाचा जागर कसा करावा या संदर्भातले निर्देश सुद्धा राज्य शासनाने दिले. संविधानाची ही चळवळ लोकांपर्यंत जावी, मनामनापर्यंत जावी, घराघरापर्यंत जावी. संविधानिक मूल्य, संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत आणि एक संविधानिक भारत घडावा या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण प्रयत्न होऊ लागले आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सन 2012 मध्ये संविधान फाउंडेशनची निर्मिती झाली. आदरणीय इजेड खोब्रागडे सरांच्या नेतृत्वामध्ये संविधान फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे कार्यान्वयन होऊ लागले. पुढे 2015 मध्ये केंद्र शासनाने संविधान दिवस 26 नोव्हेंबर देशभर साजरा करण्याचे घोषित केलं आणि आता संपूर्ण देशभर संविधान जागराचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित होऊ लागले आहेत. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान जागरासाठी संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषद, संविधान साहित्य संमेलने, संविधान दूत, संविधानाची शाळा, गावोगावी संविधान स्तंभ उभारण्यासाठी पाठपुरावा, त्याबरोबरच शोषितांच्या वंचितांच्या प्रश्नावर शासनासोबत सोशल ॲडव्होकेसी अशा माध्यमातून ही वाटचाल सुरू आहे. संविधानाची मूल्ये, विचार, तत्वप्रणाली सर्वसामान्यांपर्यंत, वंचितांपर्यंत, शोषितांपर्यंत घेऊन जाण्याचा संविधान फाउंडेशनचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाचा एक भाग म्हणून संविधानाची शाळा गेल्या 1 मे 2021 महाराष्ट्र दिनापासून सुरू केली. अखंडपणे ती सुरू आहे. आजचा हा 82वा संवाद आणि येत्या 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिवस साजरा करत आहोत. त्याच्यापूर्वी ही संविधानाच्या शाळेचा 82वा संवाद होत आहे आणि म्हणून संविधान जागराची ही चळवळ काय आहे, ती कशी आहे, ती लोकांपर्यंत कशी घेऊन जाता येईल, त्यासाठी काय काय प्रयत्न होणे आवश्यक आहे, यासाठी मंथन करण्यासाठी, सर्वांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय इजेड खोब्रागडे सर स्वतः आजच्या या संवाद सत्रामध्ये उपस्थित आहेत. जागर समतेच्या भारतीय संविधानाचा
हे स्लोगन गेल्या अनेक वर्षांपासून संविधान फाउंडेशनच्या वतीनं आम्ही देत आहोत की समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचा जागर होणे आवश्यक आहे. मित्रहो, संविधान द्वेष वाटत नाही, संविधान मत्सर वाटत नाही, संविधान वैरभाव शिकवत नाही, संविधान प्रेम सांगतो, संविधान मैत्री सांगतो, संविधान प्रज्ञेचा विचार देतो, संविधान करुणेचा विचार देतो, संविधान माणूस आणि माणुसकी शिकवतो, संविधान माणसाला घडवण्याचं काम करते, संविधान राष्ट्र निर्माणाचा विचार देते आणि राष्ट्र निर्माणाची ही चळवळ म्हणजे संविधान जागराची चळवळ ही लोकांपर्यंत जावी, घरोघरी जावी. ज्याप्रमाणे आपण घर घर तिरंगा अशी मोहीम राबवली त्याप्रमाणेच घर घर संविधान हा विचार जावा आणि लोकांनी घरोघरी संविधानाच्या विचाराचं मंथन करावं. जे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतःप्रत अर्पण केलं, अंगीकृत केलं, अधिनियमित केलं, त्या संविधानाचा विचार आम्ही अंगीकृत करावा, त्याप्रमाणे आचरण करावं आणि त्याप्रमाणे या देशाचा नागरिक घडावा. नागरिक संविधानिकरित्या घडला तर राष्ट्र निर्माण होईल, हा विचार घेऊन आम्ही आमची पुढची वाटचाल सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून संविधानाची शाळा आणि आजचा मंथन मी आदरणीय इजेड सरांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी संवाद साधावा. आजच्या संविधानाच्या शाळेमध्ये आपण संविधान जागृती का करावी, संविधान दिवसाचे काय महत्त्व आहे या संदर्भामध्ये एक थोडीशी चर्चा करूया. खरं तर संविधान दिवस आता देशभर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक व्यक्ती आणि अनेक संघटनाच्या माध्यमातून तो साजरा केला जातो. काय आहे हा संविधान दिवस? आपण 26 नोव्हेंबरला करतो, तर 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला, या दिवशी संविधान सभेमध्ये अर्पण करण्यात आलं. आणि आता जसं डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम यांनी सांगितलं की भारताच्या लोकांनी स्वतःला हे संविधान अर्पण केलं आणि त्या प्रियांबलमध्ये, प्रास्ताविकेमध्ये हे त्याचा उल्लेख आहे. संविधान समजून यासाठी घ्यायचं आहे की या देशातल्या सर्व नागरिकांना संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जागर समतेचा का करायचा, संविधानाचा जागर का करायचा? तर आपल्याला जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत ते अधिकाराची आपल्याला माहिती व्हावी. ते आपल्यासाठी अधिकार आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत, आपल्या उन्नतीसाठी आहेत, आपल्या प्रगतीसाठी आहेत, आपल्याला आपलं जीवन चांगलं घडवण्यासाठी दिलेले आहेत. एक चांगलं वर्तन, संविधानिक मूल्याचा स्वीकार करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चांगलं वागलो पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, माणुसकीने वागलो पाहिजे, इतरांचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करत असताना दुसऱ्याच्या पण स्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण केलं पाहिजे. आपण कोणताही भेदभाव कोणत्याही कारणास्तव करू नये. माणूस माणूस आहे आणि माणसाचं माणूस पण जपलं पाहिजे. असं जसं सांगण्यात आलं की संविधान ह्या सगळ्या गोष्टी शिकवते, चांगल्या गोष्टी शिकवते, प्रेम करायला शिकवते, संविधान मैत्री वाढवत असते. बंधुभाव जे तत्व संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय, तर हे देश घडवण्याचे हे विचार तत्व आहे. आणि म्हणून संविधान जर आपण वाचलं तर आपल्याला हे त्याचं महत्त्व कळेल. त्यासाठी आपल्याला संविधान दिवसच्या निमित्ताने का होईना एक दिवस तरी आपण तो उत्सव म्हणून साजरा करतो. आणि त्या दिवशी आपण ह्या सगळ्या ज्या आपल्यासाठी ज्या गोष्टी संविधानाने दिलेल्या आहे त्याची माहिती करून घेणे आणि माहिती करून देणे, अशा प्रकारचा हा संविधान दिनाचा कार्यक्रम हल्ली सगळीकडे होतो आहे. तो शासकीय पातळीवर पण होतो. जसं सांगण्यात आलं की 2005ला नागपूर जिल्ह्यातून तो सुरू झाला, 2008ला महाराष्ट्रात सुरू झाला आणि 2015 पासून तो देशभर सुरू झाला. मग ह्या खरं तर जागर समतेचाच आहे. समता, स्वातंत्र्याच्या, बंधुतेच्या आधारावरच आपल्याला या मूल्यावर आपला देश उभा करायचा आहे. आणि त्यामुळे ही मूल्य रुजावीत या माध्यमातून, त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आता अलीकडे आता कॅबिनेट सेक्रेटरी जे भारत सरकारचे आहेत
त्यांनी 7 नोव्हेंबरला एक पत्र सर्व केंद्रातल्या सचिवांना एक पत्र जारी केलं आणि त्यांना सांगितलं की 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता केंद्र शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये देशभर आणि सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये, मग शाळा, कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहेत, वेगवेगळे आहेत, देशभरातले आहेत, देशभरातल्या शाळा आहेत, देशभरातले कार्यालय आहेत, त्या कार्यालयाचे सबऑर्डिनेट ऑफिसेस आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत आणि इतरही ठिकाणी 11 वाजता एका वेळेस हे संविधानाचं प्रियांबलचं वाचन केलं पाहिजे असे ते निर्देश आहेत. आणि मग वाचन झाल्यानंतर म्हणजे संविधान दिवसाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणू आपण त्याला, तो शुभारंभ करायचा आणि मग संविधानाचे जे फंडामेंटल व्हॅल्यूज आहेत, जे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, ज्याचा आपण सारखा उल्लेख करतो आणि जे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेलं आहे, मग त्यावरची चर्चा करा. त्याचे जे फंडामेंटल आहे किंवा त्याचा संविधानाचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याचा मूलभूत ढाचा आहे, ज्याला आपण संविधानाचे वैशिष्ट्य म्हणू, त्याचे सॅलियंट फीचर्स म्हणू. जसं त्या सॅलियंट फीचरमध्ये आपली एक संसदीय लोकशाही प्रणाली आहे, हा त्याचा सॅलियंट फीचर आहे. मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेला आहे, तो त्याचा सॅलियंट फीचर आहे. मूलभूत कर्तव्य पण सांगितलं आहे, हे पण सॅलियंट फीचर आहे. राज्याची कर्तव्य, ज्याला आपण राज्याचे नीती निर्देशक धोरण असं म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे त्याचं सॅलियंट फीचर आहे. न्यायपालिकेची स्वतंत्रता आणि स्वायत्ता, हे त्याचं सॅलियंट फीचर्स आहे. सिटिझनशिप, नागरिकाचं जे नागरिकत्व आहे, भारतीय असण्याचं एकल नागरिकत्व आहे, सिंगल सिटिझन, हे सॅलियंट फीचर आहे. जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, त्या अधिकाराचे हनन होत असेल तर त्याच्या रक्षणासाठी दाद मागणं, म्हणजे त्याची उपाययोजना, जे आर्टिकल 32 मध्ये दिलेले आहे, तो एक आपला मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 32 उपाययोजनेचे अधिकार, हे एक सॅलियंट फीचर आहे. आपल्याला 1 वोट 1 व्हॅल्यू, हा आपला अधिकार आहे, तो सॅलियंट फीचर्स आहे. आपले जे संविधान आहे, हे संविधान फार एकूणच जर आपण त्याचा नीट अभ्यास केला आणि चिंतन केलं तर सगळ्या माणसाला, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठलाही लिंगभेद करत नाही, भाषाभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही, जातीभेद करत नाही आणि ही जी धर्मभेद करत नाही, तर सगळ्यांनाच संविधानात समान संधी दिलेली आहे. आणि आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वी जी काही सामाजिक परिस्थिती होती, विषमता म्हणून त्याला, इनइक्वॅलिटी, डिस्क्रिमिनेशन, तर संविधान लागू झाल्यापासून हे इनइक्वॅलिटी, डिस्क्रिमिनेशन हे खरं तर संविधानाच्या मुळे हे संपलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात संपलं पाहिजे. त्यासाठी कायदा करणं, त्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे, रोजगार असेल, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, सन्मान, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, ही देण्याची जबाबदारी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून जी राज्य सरकारवर टाकलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, त्या प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे संविधानाचं वाचन करणं म्हणजे प्रियांबल पासून त्याची सुरुवात होते. पण मूलभूत अधिकार आहेत, कर्तव्य, म्हणजे अधिकाराच्या बद्दल आपण बोलत असतो, पण कर्तव्य पण महत्वाचे आहेत. म्हणजे ज्यांना अधिकार प्राप्त झाले त्यांनी कर्तव्य निभावलं पाहिजे. ते कर्तव्य त्यांनी संविधानिक मूल्य जे आहे नीतिमत्तेने केलं पाहिजे, जे चांगलं केलं पाहिजे. कोणाचं शोषण होणार नाही, कोणाची पिळवणूक होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही आणि जे ज्याच्यासाठी जे संविधानाने दिलं आहे ते सहज पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे हा जो जागर आहे, ज्याला समतेचा जागर म्हणू, संविधानाचा जागर म्हणू, संविधान दिनाच्या निमित्ताने देशभर व्हायला लागला, ही चांगली गोष्ट आहे. आता मी जसा उल्लेख केला की केंद्र शासनाने असे निर्देश काढले, मग सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने निर्देश काढले, एक संसदीय कार्य मंत्रालयाने निर्देश काढले आणि यावर्षीची त्यांची थीम आहे. भारत सरकार दरवर्षी असा एक कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होऊन असे ते ठरवतात की दरवर्षी, यावर्षी आपल्याला संविधान जागृतीचा, संविधान दिनाचा कार्यक्रम 26 नोव्हेंबरचा, तर कुठल्या थीमवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे.
तर यावेळेस त्यांनी भारताची लोकशाही हे जे थीम दिलेले आहे की आपलं जनतंत्र आहे, लोकतंत्र आहे, प्रजातंत्र आहे. वी आर द डेमोक्रॅटिक कंट्री. नेहमी असं म्हटलं जातं की भारत हे मोठ्या लोकशाहीचा देश आहे आणि भारताचं संविधान हे जगातलं सुंदर असं संविधान आहे, कारण ते मानवतावादी आहे. त्याच्यामध्ये खूप माणसाच्या प्रतिष्ठेचा विषय दिलेला आहे, माणसाच्या हक्काचा विषय दिलेला आहे, ज्याला ह्युमन राईट्स अँड ह्युमन डिग्निटी म्हणतो आपण. तर त्याचं प्रोटेक्शन हे एक माणूस म्हणून त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार जो आपल्या संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे असं तसे ते निर्देश त्यांनी दिलेले आहे की यावर चर्चा करा. आणि एवढंच नाही तर भारत सरकारच्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या पत्रामध्ये आणि मग सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने जे पत्र काढलेलं आहे किंवा संसदीय कार्य मंत्रालयाने की संविधान दिवस साजरा झाल्यानंतर सगळ्या म्हणजे कार्यालयामध्ये म्हणा की शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले, ते कशा कशा पद्धतीने घेण्यात आले त्याचा अहवाल मागवलेला. खरं म्हणजे हे खूप महत्वाचं आहे, अहवाल मागवणं, की नाहीतर ते करून टाका म्हणजे झालं नाही झालं काय माहीत पडणार. आणि म्हणून मला या निमित्ताने भारत सरकारचं विशेषतः कॅबिनेट सेक्रेटरी यांचं मनापासून अभिनंदन आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने करतो की एक गांभीर्यपूर्वक संविधान जागृती, समतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार, बंधुतेचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार हा सरकारी पातळीवर सर्व शासकीय संस्थांमध्ये, शासकीय संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये तो गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लोकांचा पण सहभाग असला पाहिजे. आता जसं आपण घर संविधान म्हणतो तर हे घर संविधान या माध्यमातून होऊ शकतं. जसं आता आम्ही 2005ला शाळेमध्ये दररोज प्रियांबल वाचणं हा जो उपक्रम नागपूर जिल्ह्यातून सुरू केला, तर त्या मुलांना आपण जर प्रियांबल वाचन करून मुलं जेव्हा घरी जात होते तर ते हे भारताच्या संविधानाच्या प्रियांबल घेऊन घरी जात होते, म्हणजे घराघरापर्यंत ते पोहोचत होतं. पण तो हा मर्यादित विषय होता. पण आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने याला संविधान दिवस 26 नोव्हेंबरला करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे त्याला तो राजश्रय म्हणू आपण, त्याला तो शासकीय प्रोग्राम झालेला आहे ना. शासकीय प्रोग्रामाची व्याप्ती फार मोठी आहे, त्याच्यात समाज पण सहभागी होत असतो आणि त्यामुळे हे संविधानाच्या मूल्याचा जागर अतिशय महत्वाचा आहे. संविधान फाउंडेशन हे आपल्या परीने एक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम यांनी केलेला आहे की असे कार्यक्रम आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो. हल्ली आता आपण काही वर्षापासून आपण नागपूरला वॉक फॉर संविधान करतो. वॉक फॉर संविधान हे नाव खरं म्हणजे ती संविधान रॅलीच आहे, पण ते वॉक फॉर संविधान आहे. म्हणजे संविधानाच्या साठी चाला, म्हणजे संविधानाचा सन्मान चा जागर करूया आपण त्यामध्ये. परत तीच बेसिक जी मूल्य आहे, बेसिक ढाचा आहे संविधानाचा, त्याचा जागर करूया. हे आपण वाचूया, बोलूया, सांगूया आणि लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवूया. आणि या वॉक फॉर संविधानमध्ये जे खूप लढलो बेकीने, आता लढू एकीने, जी युवकांची टीम आहे आणि संविधान फाउंडेशन आहे आणि नागपूरच्या विविध व्यक्ती आणि संस्था आहेत, सगळ्या प्रकारच्या, सगळ्या स्तरावरच्या, त्यांचा त्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे असा सगळ्यांनी मिळून करण्याचा हा कार्यक्रम असतो आणि तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो. ते स्लोगन दिले जातात आणि एक सकारात्मक संदेश की आम्ही भारताचे लोक म्हणून आम्हाला आमचा देश घडवायचा आहे. आपण प्रियांबल वाचलं तर आपला देश काय घडवायचा आहे, तर आमचा देश हा सार्वभौम असला पाहिजे. आणि लोक ही शक्ती आहे, देशाची शक्ती आहे आणि सार्वभौम लोकच सार्वभौम आहेत आपल्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये. त्यामुळे लोक अतिशय महत्वाचे आहे, ती शक्ती आहे, पॉवर ऑफ द नेशन आहे, पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. मग आमचा देश हा सार्वभौम घडवतो, समाजवाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्राचा देश आमचा असला पाहिजे. आणि त्यासाठी नागरिकांनी प्रयत्नशील असलं पाहिजे की आम्हाला अशा पद्धतीचा देश घडवायचा आहे की त्यामध्ये आता समाजवाद म्हटलं तर मग काय आहे की देशाचे साधन संपत्ती आहे,
ती ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला सामाजिक आर्थिक न्यायाचा विकासाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याला मग सरकार वेगवेगळे कायदे आणि त्यामधनं योजना आणत असते. धर्मनिरपेक्ष तत्व इतकं अतिशय महत्वाचं हे तत्व आहे की प्रत्येक व्यक्तीला अम, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना धर्माचं आचरण उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणू. ते स्वातंत्र्यच आहे की तुम्ही करा, पण हे करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या धर्माच्या ला टीका टिप्पणी किंवा ते दुय्यम आहे किंवा ते वाईट आहे, ते आमचंच चांगलं आहे, असा असा प्रकार घडू नये. की तुम्हाला आहे स्वातंत्र्य तुमच्यासाठी तुमच्या घरापुरतं, पण ते पब्लिक प्लेसेसमध्ये नसावं. सरकार हे सेक्युलर आहे, म्हणजे सरकारचा स्वतःचा कुठलाही धर्म नाही, पण सरकार सगळ्या धर्माचा समान सन्मान करेल असं ते. ही लोकशाही आहे आपली, लोकशाही संसदीय लोकशाही पद्धती आहे. 26 जानेवारी 1950ला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला, म्हणजे लोकांचं राज्य सुरू झालं. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकप्रतिनिधी देशाचा कारभार चालवतात आणि त्यांना मदत करणारी ही कार्यपालिका आहे. आणि मग हे लोकप्रतिनिधी किंवा ज्याला आपण संसद म्हणून कायदे मंडळ आहे आणि कार्यपालिका, जर हे आपल्या कर्तव्यामध्ये चुकत असेल की जे संविधानाने जे काही निर्धार केलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे, त्याची पूर्ती होत नसेल तर मात्र न्यायपालिका त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते ना. न्यायपालिकेला स्वतंत्रता आहे, ते त्याचं चॅलेंज फीचर आहे. आणि न्यायपालिकेने संविधानाने जे जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने होतं की नाही आहे, तर यासाठी त्यांचा चेक असतो. आणि आपण हे बघतो आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सांगायचा मुद्दा असा. आणि हे जर ज्याला आपण ऑर्गन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, कायदे मंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका, हे जे ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, यांच्या हातामध्ये अधिकार दिलेला आहे, यांना अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचा वापर हा सकारात्मक पद्धतीने पॉझिटिव्हली हा संविधानाचा निर्धार, संविधानाने लोकांच्या आशा अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहेत की काय मिळेल तुम्हाला. प्रियांबल वाचलं तर असेल की हे आम्हाला असा देश तर घडवायचा आहे, पण दुसरा भाग काय आहे, तर मग सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देऊ आपण. इथे सगळ्यांना देऊ आहे, त्याच्यात कुठलाही भेद नाही आहे किंवा असमानता नाही की भाई याला द्यायचं आणि याला नाही, श्रीमंत आहे म्हणून त्याला द्यायचं, गरीब आहे त्याला द्यायचं नाही, असं नाही. एक व्यक्ती म्हणून तो कोणी का असेना, तर त्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, म्हणजे जसं आता मताचा अधिकार दिलेला आहे, तर तो आता 18 वर्षाच्या वर असेल तर तो प्रत्येकाला मताचा अधिकार आहे की ज्याचं नाव नोंदणी केलेलं असेल. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासण्याचं स्वातंत्र्य दिलंय, ज्याचा आपण थोडक्यात उल्लेख केला. दर्जाची व संधीची समानता, म्हणजे इक्वॅलिटी, म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आपण म्हणत असतो आणि कायद्याचं सगळ्याला समान संरक्षण. प्रत्यक्षामध्ये असं आजही घडत नाही की सगळ्यालाच कायदा समान वागणूक देत नाही ना सगळ्याचा कायदा प्रोटेक्शन करत नाही. आजही समाजामध्ये एक प्रतिभावान म्हणण्यापेक्षा एक प्रभावशाली वर्ग आहे की तो प्रभावशाली वर्ग वेगवेगळ्या पद्धतीने शासकीय यंत्रणेवर, सरकारवर, शासन प्रशासनावर आणि अन्य ठिकाणी सुद्धा आपला प्रभाव पाडून त्यांना त्या आपल्या कडे तो न्याय मिळवण्याचा किंवा ते खिचून घेण्याचा त्याला ते प्रभाव टाकू शकतात. पण आता ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी काय करायचं, तर त्यांच्याकडे काही नाही त्यांच्यासाठी ही शासन प्रशासन नावाची जी संस्था, ज्याला आपण सरकार म्हणतो, त्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं. आणि जिथे सरकार राहत नाही तिथं न्यायालयाने पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि संविधानामध्ये जे जे दिलेलं आहे ते त्या लोकांपर्यंत जे विनाविलंब कुठलंही शोषण न होता, भ्रष्टाचार न होता, त्यांच्यामध्ये त्यांची पिळवणूक न होता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खरं तर सरकारची जिम्मेदारी आहे. आणि त्याच्यात प्रियांबलमध्ये त्याचा उल्लेख आहे, समानतेच्या तत्वामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे असमान आहे त्यांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी जे विशेष प्रावधान संविधानामध्ये केलं, ज्याचा उल्लेख आपण 15(4), 16(4) आरक्षण पण म्हणतो. फार काही लोक त्याला फार आहेत, काही अगेन्स्ट आहेत, परंतु ते आवश्यक आहे. जोपर्यंत या देशामध्ये समानतेचं तत्व येणार नाही आणि विशेषतः ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, ती माणसं समानतेने वर्तन करणार नाही, ती एक असं म्हणू इमाने इतबारे
प्रामाणिकपणे कायदा राबवणार नाही, प्रभावीपणे राबवणार नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसावर जो होणारा अन्याय अत्याचार आहे तो थांबवता येत नाही. आणि म्हणून संविधानावर आणि त्यांना खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. मीडियावर जबाबदारी टाकलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन, की जे जे चुकीचं होत असेल त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे. नागरिकांनी पण स्वतः सतर्क होऊन आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध बोलावं लागेल. म्हणजे आता अन्याय होतो म्हणून चुपचाप राहणं हे पण हे कसं आहे की हे नागरिकांना अनेकांना माहीत नाही की मला बोलण्याचा पण अधिकार आहे. संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे, पण जर संविधानात जर नागरिकांना माहीत नाही, आज आपण बघतो, आज इतक्या वर्षापासून आपण संविधानाचा जागर करतो, चर्चा करत असतो, पण आजही 80-90% लोकांना, आजही ग्रामीण भागातील लोकांना, ग्रामीण भागातीलच नाही तर शहरातल्या पण लोकांना किंवा सुशिक्षित लोकांना सुद्धा संविधानाचे बेसिक मूल्य जे आहे, ते मूल्याचं जे जे आकलन व्हायला पाहिजे, ते आकलन ज्या प्रकारे व्हायला पाहिजे, ते मला वाटतं ते अजून होणे बाकी आहे. आणि म्हणून संविधानाच्या समतेचा जागर हा सातत्याने 26 नोव्हेंबर हा एक वर्षातला एक दिवस आहे ते साजरा करण्याचा, पण ते तेवढं करून चालणार नाही. तर ते जसं संविधानाचा आणि कायदा यानुसार देशाचा कारभार चालतो. जे संविधानातून आलेले कायदे, जे संविधानाशी सुसंगत आहे असे कायदे जे आलेले आहे किंवा जे प्रोग्राम केलेले आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उत्थानाचे, तर हे रोजचं काम आहे. कार्यालयात जाणारा माणूस, शैक्षणिक संस्थेमध्ये जाणारा माणूस, कुठेही न्यायालयात जाणारा माणूस, हे हे आपलं काम रोज करत असतो की लोकांच्यासाठी. जसं वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे, लोकांचं कल्याण. म्हणजे हे आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की संविधान का वाचायचं, तर आपलं देशाचं जे संविधान तयार झालेलं आहे ते आपल्या देशाची जी संस्कृती आणि प्रकृती आहे त्या आधारावर झालेलं आहे. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हा तथागत गौतम बुद्धाचा विचार आहे, त्यामध्ये लोकशाहीचा विचार त्यामध्ये आहे, मानवतेचा विचार त्यामध्ये आहे, शांततेचा विचार त्यामध्ये आहे. तर ते आपलं भारतातलंच आहे ते. म्हणजे ते आपली संस्कृती आहे. विविधतेमध्ये एकता ही आपली संस्कृती आहे. पण मग संविधान आल्यापासून जे जे काय म्हणू आपण, जे विषमता आहे ती दूर झाली आणि समता आली. अस्पृश्यता दूर झाली आणि समता आली. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते वेगळं घडतं. तर जसं बुद्धाचा विचार त्यामध्ये आहे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आहे, पेरियारचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य म्हटलंय. आपण शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो, तर रयतेचं कल्याण, रयत म्हणजे काय, तर लोक आहेत. जे लोकांचं कल्याण, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं बेसिक तत्वज्ञान आहे, वेलफेअर स्टेटचं तत्वज्ञान आहे, म्हणजे सामाजिक आर्थिक न्यायाचं तत्वज्ञान त्यामध्ये आलेलं आहे. आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला सरकारवर अशी जिम्मेदारी संविधानाने टाकली आहे की कोणीही उपाशी राहू नये, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्या आरोग्याची काळजी झाली पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, तो श्रम करेल, कष्ट करेल, पण सरकारने ह्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्या माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. त्याचा राईट टू लाईफ आहे, जगण्याचा अधिकार आहे, पण ते जगणं कसंही नाही. आणि म्हणून त्या ज्या वस्तीत राहत असेल त्या वस्तीमध्ये बेसिक सुविधा आहेत, ज्याला आपण म्हणतो पाण्याची सोय करणं, विद्युतची सोय करणं, स्वच्छता असणं, चांगलं घर असणं, त्या गावामध्ये शाळा असणं, आरोग्याच्या सोयी असणं, त्या माणसाला सुरक्षित वाटलं पाहिजे की हा देश माझा आहे आणि हे सरकार माझ्यासाठी काम करते. हे कधी वाटेल, जेव्हा त्याला संविधानामध्ये हे सगळं दिलेलं आहे आपल्यासाठी, हे जेव्हा त्याला समजेल, तेव्हा त्याला असं वाटेल की हो, काहीतरी होत आहे. जर होत नसेल तर तो मात्र प्रश्न विचारायला लागेल. तर संविधान जर वाचलं ना, संविधानाने आपल्यासाठी जे जे दिलेलं आहे आणि ती सरकारवर जबाबदारी टाकलेली आहे, ते जर मिळत नसेल तर मात्र तो प्रश्न सरकारला स्थानिक प्रशासनाला विचारेल, अधिकाऱ्याला विचारेल, आपल्या लोकप्रतिनिधीला विचारेल की हे मला संविधानाने मध्ये माझा हा अधिकार आहे, पण हा अधिकार तुम्हाला काढून घेता येणार नाही, त्या अधिकाराचं हनन करता येणार नाही. ह्या बेसिक सुविधा मिळणं हा माझा अधिकार आहे, तो मला मिळाला पाहिजे. शिक्षण हा माझा अधिकार आहे, ते मला शिक्षण मिळालं पाहिजे. आरोग्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. तर हे जे प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणात आहेत,
तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. त्याचं प्रश्नाचं उत्तरच आपल्या संविधानामध्ये आहे आणि हे नागरिकांना जर समजलं तर नागरिक हे प्रश्न विचारणे आणि त्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा अजून गतिमान होईल आणि सरकारला पण कळेल सरकार म्हणजे नेमकं काय आहे. आपल्यातलेच लोक सरकारमध्ये आहेत, व्यवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे जे सातत्याने संविधानाचा जागर करतो, 2005 पूर्वी आपण कधी संविधानाच्या प्रिअम्बलचं वाचन कधीही शाळातून झालेलं आपण बघितलेलं नाही किंवा कधी सरकारने संविधानावर 26 नोव्हेंबरला कार्यक्रम करा असे आदेश काढलेले नाही. पण त्याच्यानंतर मात्र हे आदेश निघायला लागले आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याचं वेलकम केलं पाहिजे आपण, की या निमित्ताने संविधानाचा जागर होतो. आता वॉक फॉर संविधान यावर्षी पुण्यामध्ये पण वॉक फॉर अनेक संस्था अनेक वर्षापासून जेव्हापासून सरकारने आदेश काढले त्या वेळेपासून अनेक संस्था संविधान जागृतीसाठी आपापल्या परीने काम करतात. अनेक संविधानाच्या यात्रा निघालेल्या आहेत, निघत आहेत. आपण जर व्हॉट्सअप ग्रुपवर जर बघितले तर संविधानावर काय म्हणू आपण परीक्षा घेतल्या जातात. संविधानावरच्या पुस्तकांची निर्मिती व्हायला लागली. संविधान सोप्या भाषेत कशा लोकांना सांगता येईल याचा विचार व्हायला लागला. सरकारकडे अनेक प्रस्ताव आता आम्ही पण भारत सरकारकडे माननीय प्रधानमंत्री यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या नावाने आम्ही पण एक पत्र पाठवलं की येणारा 2024 संविधानाच्या 26 नोव्हेंबरला ज्याला आपण संविधान दिवस आता घोषित झालेला आहे की ज्या दिवशी संविधान सभेमध्ये स्वीकृत करण्यात आलं, अर्पण करण्यात आलं, त्याला 75 वर्ष होतात. 26 जानेवारीला 2025 मध्ये 75 वर्ष होतात. त्याला अमृत महोत्सव म्हणून, जसं आता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला तर तसा संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष 2024 आणि 25 म्हणजे संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस 2 महिन्याच्या अंतराने आधी संविधान दिवस आला, नंतर प्रजासत्ताक दिवस आला की संविधान अर्पण झाल्यानंतर ते पूर्णतः लागू झालं. म्हणजे ज्याला आपण संपूर्ण स्वराज्याची संकल्पना झाली की आता हे आमचा देश आहे. आम्ही टोटली ज्याला आपण सार्वभौम म्हणू आपण की या देशाच्या भल्यासाठी, या देशातल्या नागरिकाच्या भल्यासाठी काय काय करायचं हे करण्याचा सगळा अधिकार ह्या देशातल्या लोकांना आहेत ना. ते लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे सरकार म्हणून स्थापन करतात किंवा व्यवस्थेत काम करतात, ते आपण जे काही करणार आहोत ते देशाच्या भल्यासाठी करणार आहोत. देशाला पूर्णतः विकसित करण्यासाठी करणार आहोत. देश हा सामर्थ्यशाली कसा होईल, देश हा जगामध्ये एक नंबरचा कसा होईल, देशातल्या माणसाला कसं सुखा समाधानाने जगता येईल, हेच त्याचं संविधानाचं अंतिम ध्येय आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला सुखा समाधानाने जगता आलं पाहिजे, सन्मानाने जगता आलं पाहिजे. तर ह्या अशा प्रकारे च्या ज्या बाबी आहेत त्या लोकांना म्हणजे आता मूलभूत कर्तव्य जर आपण बघितली, त्या कर्तव्य जे 11 प्रकारचे आहेत ते जर बघितले तर हे राष्ट्र निर्माणाचंच काम आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पहिलंच तर कर्तव्य आहे की मी संविधानाचा सन्मान करेल आणि मी संविधानाच्या ज्या काही संस्था आहेत आणि राष्ट्रीय ध्वज आहे मी त्याचा सन्मान करेल. म्हणजे आम्हाला नागरिकांना आपल्याला संविधान जागरच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे की आपल्याला कर्तव्य आहेत. म्हणजे आम्ही जर आपल्या कर्तव्याचं नीट पालन केलं तर हे जे काय गुन्हे घडणारे आहेत ते कमी होतील. म्हणजे नियम असताना नियमाचं उल्लंघन होणार नाही. आणि आज आपण नेहमी म्हणतो की कोर्टामध्ये 3-3 कोटी केसेस प्रलंबित आहेत. हे कशामुळे होतात? जर नागरिकांनी हे संविधानाच्या प्रिअम्बलचं जे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचं तत्व अंगीकारलं नाही, त्याप्रमाणे वर्तन केलं, चांगुलपणाचं आणि वर्तन केलं, माणुसकीचं वर्तन केलं, तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही काय म्हणतो यंत्रणेवर अनावश्यक म्हणजे बर्डन आलेलं आहे ते कमी होऊ शकतं आणि बंधुभाव वाढेल, मैत्री भाव वाढेल आणि आपण एक चांगला एक समाज ज्याला म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे की आदर्श समाज व्यवस्था, तो आदर्श समाज व्यवस्था हे समता, स्वातंत्र्य, बंधुच्या, न्यायाच्या, धर्मनिरपेक्ष या तत्वावरच तो तयार होत असतो. तर त्याच्यामुळे हे जे सार्वभौमत्व आहे जे लोकांचं आहे, त्यामुळे लोक फार महत्वाचे आहे. लोक असं म्हणत असतील की मला काय करायचं आहे, मी करून काय होणार आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की नाही नाही, करून होणार आहे. जसं 2005 मध्ये आम्ही करून बघितलं की संविधान शाळेतून प्रिअम्बल वाचन
होऊ शकतं, झालं ते. संविधान दिवस आम्ही साजरा केला, होऊ शकतं, झालं ते. सरकारच्या मागे लागलो महाराष्ट्रात 2008ला, झालं ते. भारत सरकारच्या मागे लागलो 2015ला, देशभर झालं. आणि आजही आपण पत्रव्यवहार करत असतो. आता जे मी उल्लेख केला की येणारा संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष 2024 आणि 25, त्याला जवळजवळ आम्ही 14 मुद्दे भारत सरकारकडे दिलेले आहेत की यावर आतापासून वर्क केलं पाहिजे. कॅबिनेट सेक्रेटरींना पण आम्ही पत्र पाठवलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही पत्र पाठवलेलं आहे. तर संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे संविधानाचा जागर हा घरोघरी झाला पाहिजे, तो गावागावात झाला पाहिजे. अहिरी सारख्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचं 1 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन घेण्यात आलं. गौतम मेश्राम आणि त्यांची टीम आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने. म्हणजे आदिवासी भागामध्ये पण संविधानिक मूल्य सांगणे फार आवश्यक आहे की जो माणूस दूर आहे, सर्वसाधारण ह्या शहरी वातावरणापासून दूर आहे, जो मागासलेला भाग म्हटलं जातो आपण की दुर्गम मागासलेला भाग, त्या माणसासाठी शासन प्रशासनाची काय जिम्मेदारी आहे, प्रोएक्टिव्ह रोल केला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी. तर हे संविधानिकच कर्तव्य आहे प्रत्येकाचं, त्याची जाणीव करून देणं. शासन प्रशासनात काम करणाऱ्या लोकांनी न्यायाने काम करणं म्हणजे काय आहे, तर तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तुम्ही शोषण करू नका, विनाकारणचा विलंब करू नका. माणसं जी तुमच्याकडे येतात ते माणसाशी तुम्ही प्रेमाने वागा, बोला. तो माणूस आहे म्हणून त्याला तसा दर्जा द्या, व्यक्तीची प्रतिष्ठा ज्याला म्हणतो आपण. चांगलं बोला, चांगलं वागा, त्यांना मदत करा. हे खरं तर हे चांगुलपणाचं काम आहे. संविधानाची तीच अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण नेहमी सांगत असतो की 25 नोव्हेंबर 1949ला जे संविधान सभेत बाबासाहेब म्हणाले होते की संविधान किती चांगलं असलं पण राबवणारे जर अप्रामाणिक असेल तर ते अपयशी ठरेल. त्यामुळे संविधान हे राबवणारे लोक कोण आहे, ते कोणत्या वृत्तीचे आहे, त्यांची काय विचारधारा, यावर ते खूप अवलंबून आहे. पण एकदा जर आपण संविधानाच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थेमध्ये आलेलो आहे की ज्याला आपण ऑर्गन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून, कायदे मंडळामध्ये आपण आहोत किंवा कार्यपालिकेमध्ये आहोत किंवा न्यायपालिकेमध्ये आहोत, तर मग आपल्याला संविधानाचाच विचाराप्रमाणे वागावं लागेल. आणि संविधानाने जी अपेक्षा प्रिअम्बलमध्ये व्यक्त केलेली आहे, जो निर्धार संकल्प केलेला, तोच पूर्णत्वाला नेण्यासाठीच आपल्याला धडपड करावी लागेल आहे, ते काम करावं लागेल आहे. तरच सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगला दिवस येऊ शकतो. आणि हा देश एक मजबूत देश आत्मनिर्भर व्हावा असं जेव्हा म्हणतो, तर लोक आत्मनिर्भर कसे होतील, तर आत्मनिर्भर लोक तेव्हाच होतील की जेव्हा माणसाचे रोजच्या जगण्याचे प्रश्न सुटतील. आणि संविधानाने हीच अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे जे उच्च पदस्थ आहेत विशेषतः, आणि ज्यांच्या हातात सरकार आहे, म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांचं वर्तन हे संविधानिक वर्तन असलं पाहिजे, ज्याला संविधानिक नीतिमत्तेचं वर्तन असलं पाहिजे की त्यांना स्वतःला शोषण करता येणार नाही, त्यांना धर्मनिरपेक्षतेचं तत्वाचं पालन त्यांनी स्वतः केलं पाहिजे, न्यायासाठी काम केलं पाहिजे, भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, शोषण थांबवलं पाहिजे. आणि जे काही कायदे करायचे आहेत त्याची नीट अंमलबजावणी. आपल्याकडे अॅट्रॉसिटीचा कायदा आहे, आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता निवारण झालं, पण अॅट्रॉसिटीचा कायदा आहे, पण त्या कायद्याची जशी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाही, त्यामुळे अत्याचार वाढतच. आपल्याकडे आरक्षणाचा कायदा आहे, त्याचा कायद्याला आपण बघतो आहोत. तर त्याच्यामुळे सरकारच जर संविधानिक मूल्याचा प्रमाणे वागत नसेल, तर अन्याय होत असेल, तर जर सरकारच जर अन्यायकारी होत असेल तर ते संविधानाच्या तत्वाच्या विरोधात आहे. आणि मग अशा वेळी मात्र नागरिकांना आपली भूमिका पार पाडावी लागेल की नागरिकांना सरकारला प्रश्न विचारावा लागेल. आणि बाबासाहेब म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज हे एक नॉवेल फीचर आहे आणि सरकारवर ते बंधनकारक आहे की दर 5 वर्षांनी सरकारला, म्हणजे सरकार ज्या पक्षाचं असेल, राजकीय पक्षाचं, तर त्या लोकांना, पार्टीला लोकांकडे मतं मागायला जावे लागतात. तेव्हा गव्हर्नमेंट, म्हणजे जे काही पक्ष आहेत किंवा नेते आहेत, दे कॅन नॉट अफोर्ड टू निग्लेक्ट द पीपल्स विशेष अँड ॲस्पिरेशन्स. तर ते त्यांना लक्षात घ्यावंच लागतं की शेवटी तुम्हाला मतं मिळवूनच तुम्हाला सत्ता प्राप्त करता येऊ शकते आणि सत्ता प्राप्तीचा मार्ग हा लोकांमधून येऊ शकतो. त्यामुळे लोकांना आपण अनेक वेळा नुसतंच आपण त्यांची आश्वासन देऊन आपण त्यांना काय म्हणू, आपण त्यांना
मूर्ख नाही बनवू शकत. लोक पण शहाणे आहेत, आणि त्यामुळे त्यांना कळतं की आपल्यासाठी काम करणारे कोण आहेत. अ, आणि त्यामुळे हे संविधानाचा जर जागर गावापर्यंत झाला, घराघरापर्यंत झाला, तर लोकांना नक्की पुन्हा कळेल आणि तो एक संविधानमय भारत, ही जी भारताचे संविधान आहे. पण आपल्याला भारत हा संविधानाचा करायचा आहे, म्हणजे तो समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचा करायचा आहे. तो धर्मनिरपेक्षतेचा भारत झाला पाहिजे. तो खऱ्या अर्थी तो सार्वभौम भारत, जो प्रिअम्बलच्या पहिल्याच लाईनमध्ये आहे, आम्ही भारताचे लोक, आणि ही ताकद आपली आहे. ह्याचा सगळ्याचा जागर हा संविधान दिनाच्या निमित्ताने हा प्रयत्न सुरू झाला. तो आधी होत नव्हता, पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण हे काम आता व्हायला लागलेलं आहे. महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात, शाळांमध्ये होतात. त्याला काय म्हणू आपण, वॉक फॉर संविधान. आता मी सांगितलं की 24 तारखेला मंत्रालयामध्ये पण वॉक फॉर संविधान आयोजित केलं आहे. मग ते 26 तारखेलाच केलं पाहिजे असं नाही, आपापल्या सोयीने आपल्याला करता येतो. जसं रोजचं आपलं दैनंदिन जीवन आपलं संविधानाने, कायद्याने व्याप्त केलेलं आहे. या व्यवस्थेमध्ये आलेल्या लोकांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. प्रत्येकाने, कायदे मंडळात जे लोक आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. कार्यपालिकेतल्या लोकांनी शपथ घेतलेली आहे, ती न्यायपालिकेतल्या लोकांनी शपथ घेतली आहे. आणि ती शपथ हेच सांगते की आमची संविधानावर निष्ठा आहे, आमची संविधानावर श्रद्धा आहे, आणि जे काही आम्ही कर्तव्य करू ते संविधानाच्या तत्वाशी जे सुसंगत आहे, मूल्यावर आधारित आम्ही करू. संविधानिक नीतिमत्ताच बाळगून आम्ही करू. आम्ही सचोटीने काम करू, कर्तव्य परायणता ठेवू, आणि आम्ही याच पद्धतीने काम करू, ही शपथ आहे. पण आता त्या शपथेचा अनेकांना विसर पडताना दिसतोय आपल्याला. जर त्याच शपथेप्रमाणे लोक वागले असते तर मग आपल्याकडे अन्य अत्याचाराच्या घटना किंवा ज्याच्या भ्रष्टाचाराचा बोलबाला होतो, आता आपण टीव्हीवर बघत असतो. एक राजकीय पक्ष दुसऱ्याला भ्रष्टाचाराचे आरोप करतो, तो पक्ष त्यांना आरोप करतो, अधिकाऱ्यांवर आरोप होतात, आणि मग एकूणच असं वातावरण दिसतं की या देशामध्ये मग संविधान फेल आहे असं म्हटलं जातं. संविधान स्वतः कधीच फेल नसतं. त्यामुळे हे पण लोकांना समजलं पाहिजे की संविधान राबवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर आहे. त्यामुळे संविधान चांगल्या लोकांच्या हातात असलं पाहिजे, आणि जर ते चांगल्या पद्धतीने राबवणार नसेल तर नागरिकांनी, लोकांनी, वी द पीपल, आपण आपली भूमिका ही पार पाडली पाहिजे की नाही, या संविधानाप्रमाणेच तुम्हाला वागावं लागेल, नाहीतर तुमच्या हातामध्ये ही सत्ता राहणार नाही. आणि असं जर झालं तर मला वाटते देश घडवण्याचं काम, ज्याला म्हणतो आपण राष्ट्र निर्माणाचं काम, हे नागरिक म्हणून होऊ शकते. नागरिकांचं ते कर्तव्य आहे की या देशाचं सार्वभौमत्व टिकवून ठेवणं, या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचं तत्व टिकवून ठेवणं, या देशाची लोकशाही समृद्ध करणं, हे जो संकल्प आहे तो नागरिकावर अवलंबून आहे. म्हणून नागरिकांनी संविधान वाचलं पाहिजे. घरी संविधानाचं पुस्तक ठेवून देणं, ते वाचावं, ते प्रिअम्बल काय आहे ते डिस्प्ले केलं पाहिजे, पुस्तक असलं पाहिजे, त्याची घरात चर्चा झाली पाहिजे, मुलांवर संस्कार असले पाहिजे, महिलांना सांगता आलं पाहिजे, कुटुंबामध्ये त्याची चर्चा होऊ शकते. ती झालं तर त्याचे जे संस्कार आहेत ते मनावर रुजतील, आणि ती जी एक मानसिकता तयार होईल संविधानाला चे मूल्य स्वीकारून त्यानुसार वर्तन करण्याची, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जागर समतेचा आणि भारतीय संविधान हे राष्ट्राचा ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक धर्माचा आपापला ग्रंथ असतो, हे त्यांचा असतो, त्या धर्माची उपासना करणाऱ्या लोकांचा असतो. पण भारताचा संविधान हे सगळ्यांचं आहे, म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं आहे, आणि ते समानतेचं वागणूक देणार आहे, स्वातंत्र्य देणार आहे. त्यामुळे तो हा देशाचा खरा राष्ट्रग्रंथ आहे. आणि म्हणून संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, कॉलेज, विद्यापीठातून तो शिकवला गेला पाहिजे. त्याचं साक्षरता वाढली पाहिजे. तो अभ्यासक्रम कोणताही असो. एवढंच नाही तर शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयातला कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुद्धा संविधानाच्या बेसिक ज्या व्हॅल्यूज ज्या आहेत, ज्याला फंडामेंटल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आहेत, जे सॅलेंट फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, जो बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याची मूल्य आहेत, हे पण सांगण्याची गरज आहे. कारण अधिकारी कर्मचाऱ्यांचं अस्तित्व सुद्धा संविधानाच्या भाग 14 मधल्या आर्टिकल 309, 310, 311 मधून आलेलं आहे. 315 UPSC आहे, नंतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. त्यांच्यामधून जे आलेले सनदी अधिकारी आहेत किंवा ज्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांनी सचोटीने काम करण्याचं आणि
कर्तव्यपरायणतेचा परिचय देण्याचं त्यांनी एक निर्धार करून दिलेला आहे, ते मान्य केलेलं आहे. त्या अटी शर्तीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचे कंडक्ट रूल्स आहे, ही सगळी निर्मिती संविधानातून आहे. त्याच्यामुळे याची आठवण सातत्याने करून देणं आवश्यक आहे, की आपल्याला सर्वसामान्य माणसाचं शोषण करता येणार नाही. आणि त्याचं शोषण करणं म्हणजे तो संविधान द्रोह होऊ शकतो, तो राष्ट्रद्रोह होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आहे ते या संविधानातून मिळालेलं आहे, तर ते आपल्याला लोकांचं शोषण करण्यासाठी मिळालेलं नाही, तर त्यांचा कल्याण करण्यासाठी आहे, त्यांचा विकास करण्यासाठी. हा विचार मला वाटते संविधानाच्या दिनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. आणि त्या माध्यमातून संविधान फाउंडेशन आपल्या परीने छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, संविधान साहित्य संमेलन सारख्या उपक्रमातून, संविधानाची शाळा अशा उपक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आत्ता नवी मुंबईला 23 नोव्हेंबरला एक संविधान परिषद आहे, पुण्याला वाघपार संविधान आहे, इतर ठिकाणी पण आता लोक आपापल्या परीने संविधानाचे ज्यांनी वाचलं, संविधान प्रियांबल वाचलं, मूलभूत अधिकार वाचले, कर्तव्य वाचले, तर त्यांना वाटायला लागलं स्वतःहून की नाही, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अनेक लोक माझ्याशी इंटरॅक्ट करतात, ते सांगतात की शिकलेल्या लोकांना सुद्धा संविधानाचे प्रास्ताविकेतलं तत्वज्ञान किंवा विचार अजूनही त्यांना समजत नाही किंवा त्यांना कळत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना पण हे सांगणं आवश्यक आहे, लोकांना पण सांगणं आवश्यक आहे. आणि हे यासाठी की हे आमच्या देशाचं संविधान आहे आणि देश संविधानानुसार चालतो. आणि संविधानच कमकुवत कोणी करत असेल तर त्याला मात्र आपण प्रश्न विचारला पाहिजे. संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर ते एक सामाजिक जिवंत दस्तऐवज आहे. ते एक जिवंत माणसाचा जिवंतपणा, एक सन्मानाचं जगणं शिकवणारं आणि देणारं, नुसतं तत्वज्ञान सांगणारं नाही आहे, तर त्याच्यासाठी काम करणारं हे ऑपरेशनल संविधान आहे. त्याच्यामुळे ते फंडामेंटल आहे, फाउंडेशन लॉ ऑफ द लँड आहे. म्हणून आपण त्याला त्याची फंडामेंटल तत्वज्ञान आहे, फंडामेंटल कर्तव्य त्यासाठी म्हणतो, ते मूलभूत आहेत. तर अशा पद्धतीच्या त्या संविधानाचं खूप महत्व आहे. एक एक विषय घेऊन त्याला सविस्तरपणे बोलता येऊ शकतं. आणि संविधान दिनी अशी चर्चा झाली पाहिजे सगळीकडे. आता हळूहळू लोकांमध्ये हा विचार रुजायला लागला आहे, म्हणजे अजून त्याला वेळ आहे. की 1949 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकृत झालं आणि प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950ला झालं. पण संविधानाचा खऱ्या अर्थी जागर म्हणजे जी सुरुवात ती 2005 पासून नागपुरातून झाली, महाराष्ट्रातून 2008 आणि देशभर खऱ्या अर्थी 2015 पासून झालं. तर खूप उशिरा झालं. त्यामुळे त्याला अजून लोकांपर्यंत हे घेऊन जायला वेळ लागणार आहे. आणि म्हणून खूप लोकांनी यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. महिलांनी, युवकांनी विशेष करून यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून ते नागपूरचं वाघपार संविधान आहे, जे युवक त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात, हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर हा नागरिकांचा उत्सव, हा लोकशाहीचा उत्सव आहे. आणि तो उत्सव रूपामध्ये ते पण तो साजरा केला पाहिजे आणि ते विचार आपण अंगीकृत केले पाहिजे, असं मला वाटतं. मी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सगळे मिळून आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपली पोझिशन, आपली जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत हे सगळं बाजूला ठेवूया. आणि आपण एक नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, आणि हे संविधान हे नागरिकाला कर्तव्य सांगते आणि हक्क पण देते, विकासासाठी पण राज्याची कर्तव्य सांगते. तर ते लक्षात घेऊन आपण संविधानाचा जागर करूया, समतेचा जागर करूया आणि आपला देश घडवूया. हे शक्य आहे आणि ते करण्याची आवश्यकता आहे. ते केलं पाहिजे. कारण देश स्वतंत्र असेल तर आपण स्वतंत्र राहू, आणि देश गुलाम झाला तर मग आपणही गुलाम होऊ. तर आपल्याला आता गुलामी नको आहे, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, आपल्याला मनाचं स्वातंत्र्य पाहिजे, सगळ्या प्रकारचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, न्याय पाहिजे. तर अशा भूमिकेतून आपल्याला संविधान दिनाकडे बघावं लागेल आणि त्या विषयांवर चर्चा करावी लागेल. आजच्या संविधानाच्या शाळेमध्ये च्या माध्यमातून सर्व नागरिकांना आपण हीच अपील करूया की वाघपार संविधानमध्ये सहभागी व्हा. ज्या ज्या भागात, आपल्या भागामध्ये संविधान जागृतीचे
26 नोव्हेंबरला असतील किंवा त्याच्या आधी असेल किंवा त्याच्यानंतर असतील, जे जे कार्यक्रम ज्या ज्या संस्था व्यक्ती आयोजित करत असतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग व्हा. कारण प्रत्येक जणच संविधान जागृतीसाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो, कारण त्यांना त्याचं महत्त्व समजलेलं आहे. ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी काम करतो. घर घर संविधान हे अभियान आपण 2005लाच खऱ्या अर्थी सुरू केलं. तेही आता आपल्याला सातत्याने पुढे घेऊन जायचं आहे. आणि म्हणून जे करतात, जे कोण करतात हे यापेक्षा ते करतायत त्यांना आपण साथ देऊया, त्याच्यात सहभागी होऊ द्या, त्याच्यात मदत करूया आणि त्याच्यातला एक पॉझिटिव्ह संदेश संविधानाचा हा लोकांपर्यंत घेऊन जाऊ द्या आणि देश घडवण्यामध्ये नागरिक म्हणून आपला सहभागही आपण नोंदवूया, अशी मी अपेक्षा करतो, अशी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. संविधानाचा जागर कसा करावा, त्याची काय उपयोगिता आहे, त्याची काळाची गरज कशी आहे आणि संविधान जागरासाठी काय प्रयत्न सुरू केलेत आणि त्याचे आता ते देशव्यापी कसं झालं, त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या निर्देशाच्या संदर्भातसुद्धा आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. हे खरं आहे सर की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही भारताच्या लोकांनी संविधान अंगीकृत केलं आणि ते 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. संविधानाचा जागर खऱ्या अर्थानं 1950 पासून सुरू होणे अपेक्षित होतं, परंतु उशिरा का होईना आपण आपल्या अधिकारामध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना 2005 मध्ये संविधान ओळख उपक्रम सुरू केला आणि सर आपण 2005 मध्ये सुरू केलेला हा उपक्रम आता देशव्यापी झाला. त्यासाठी आपण निरंतर पाठपुरावा केला, प्रयत्न केला. आपण अजूनही सातत्यानं पत्रव्यवहार आपला सुरू आहे आणि आता देशामध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. जसा आपण उल्लेख केला सर की माननीय राष्ट्रपतींनी भारताच्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन केलं. बाबासाहेब आंबेडकरांची 125व्या जयंतीच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये भारताच्या संविधानाची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर 2 दिवस चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची सुरुवात सुद्धा आता संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनानं होत आहे. त्याबरोबरच राज्य शासनाने सुद्धा एक शासन निर्णय निर्गमित केला की गणराज्य दिन किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या जो मुख्य समारंभ असतो त्याची सुरुवात सुद्धा संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करावी. आता अनेक ठिकाणी, अनेक कार्यालयामध्ये, अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रमाची सुरुवात ही संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनानं होते. हे आता केवळ सोपस्कार नाही, तर हे अनेक गोष्टी ह्या यंत्रणेतल्या लोकांबरोबरच सामाजिक संस्था, संघटना आणि प्रबुद्ध नागरिकांनी हे स्वीकारलं आणि एक संविधान संस्कृती कशी होईल या दृष्टिकोनातून आता अनेक पावलं पडते आहेत. आपण एक पाऊल 2005 मध्ये टाकलं, ते आता एका वृक्षामध्ये रूपांतरित होत आहे. आता आपण संविधान रॅली सुरू केली सर, पण आता संविधान यात्रा निघतायत, आता संविधानाच्या दिंडी निघतायत, आता संविधानावर प्रश्नमंजुषा होते आहे, आता संविधानावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन होते, संविधान वर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन होते आहे. गोंदिया जिल्ह्याच्या काही युवकांनी पुढाकार घेऊन संविधान मैत्री संघ त्यांनी निर्माण केला आणि ते संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये संविधानावर जाणीव जागृतीची स्पर्धा परीक्षा घेत आहेत, जी राज्यव्यापी आहे. त्याला एक प्रचंड मोठा प्रतिसाद आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन, आपल्याला माहिती आहे की 10 दिशातून संविधानाचे एक संविधान पथ आणि तिथून ती रॅली निघेल आणि तो संविधानाचा संदेश जागृत होईल, अशा पद्धतीचं एक कॅम्पेन चालवत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये, गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये आता संविधान जागराचे वेगवेगळे उपक्रम होत आहेत. अशोक स्तंभ असलेल्या संविधानाची प्रास्ताविका ही अनेक शहरांमध्ये, आता ती नागपुरात तर झालीच, पण अनेक शहरांमध्ये आता ती रुजू लागली आहे. संविधान सभागृह ही संकल्पना पुढे आलेली आहे. संविधान चौक नागपुरात सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाला, पण आता अनेक गावांमध्ये संविधान चौक आता दिसते आपल्या डोळ्याला. घराचं नाव संविधान ठेवलं जात आहे. एवढंच काय, तर मुलाचं नाव सुद्धा संविधान ठेवलं जात आहे. हे एक म्हणजे एक फारच विलक्षण अशी गोष्ट. म्हणजे कदाचित 2005 मध्ये तुम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा तुमची पण अपेक्षा नसेल की कोणी मुलाचं नाव संविधान ठेवेल, पण हे होत आहे. आता लग्नामध्ये संविधानाची पुस्तक दिली जाते, संविधानाचा प्रिअम्बल फोटो फ्रेम करून दिला जातो.
दिवाणखान्यामध्ये आता संविधानाची प्रास्ताविका कशी शोभेल अशा पद्धतीनं दिवाणखान्यामध्ये अशी बाबासाहेबांचा फोटो आणि संविधानाची प्रास्ताविका लोक लावते आहेत. सगळ्या कार्यक्रमांमध्ये संविधानाचं पुस्तक भेट देतात. संविधानाच्या पुस्तकांनी सत्कार होतो आहे, सन्मान होतो आहे. संविधान जलसा होतो आहे, संविधान काव्य होते आहे, संविधानावर भजन निर्माण होत आहे. संविधान साहित्य संमेलन जे आपण आयोजित केलं त्या माध्यमातून पण अनेक गोष्टी आता पुढे येऊ लागल्यात, पुढे होऊ लागल्या आहेत. लोकांमध्ये संविधान संस्कृती रुजविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न होऊ लागले आहेत. अनेक संस्था संघटना आपापल्या गावात आपापल्या परिसरांमध्ये कार्यक्रम होत आहेत. नागपुरातील काही लोकांनी 28 ठिकाणी संविधान जागराच्या येत्या 26 नोव्हेंबरला नियोजन केलेलं आहे. जसं आपण संविधान रॅली ती आता वॉक फॉर संविधान होते, तर वॉक फॉर संविधान आता अनेक ठिकाणी व्हायला लागलाय. संविधान फाउंडेशनच्या पुढाकारातून नागपुरात आणि पुण्यात होत आहे. तसेच संविधान फाउंडेशन सोबत संलग्न काही मंडळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये, अहेरीमध्ये, गडचिरोली शहरामध्ये वॉक फॉर संविधानचं आयोजन करत आहेत. तर असं एक मोठं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे आणि केवळ 26 नोव्हेंबर नव्हे तर वर्षभर अनेक उपक्रमांचे कार्यान्वयन करण्यात येते. संविधानावर पुस्तकं निर्माण होत आहेत, सोप्या भाषेमध्ये निर्माण होत आहेत, दोहे निर्माण होते आहेत. तर ही एक फार म्हणजे मोठी उपलब्धी आहे. सर, एक काळ असा होता की संविधान जागराचा कार्यक्रम हा सरकारने करावा म्हणून आपल्याला खूप प्रयत्न आपण केले, पाठपुरावा केला. नागपुरात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्री असो की कोणी असो, मोठ्या माणसांना आपण भेटत होतो, पत्र देत होतो, समजावून सांगत होतो. मान अपमानाची पर्वा न करता आपण हा विचार पेरण्याचं काम, रुजविण्याचं काम केलं. पण सर आज त्याला एक यश प्राप्त झालं. स्वतः कॅबिनेट सेक्रेटरी आता सर्क्युलर काढतायत. सामाजिक न्याय विभागाच्या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग सर्क्युलर काढतो, सांस्कृतिक विभाग सर्क्युलर काढतो, माहिती प्रसारण विभाग सर्क्युलर काढतात, राज्य शासन पुढाकार घेते. तर अशा पद्धतीनं शासकीय पातळीवर होत आहे. सामाजिक संघटनांच्या पातळीवर पण याला फार मोठा प्रतिसाद आहे. जसं आपण सर संविधानाची शाळा ही संकल्पना आपण मागच्या 1 मे महाराष्ट्र दिनी सुरू केली. संविधान दूत ही संकल्पना 17 नोव्हेंबर 2019 ला सर आपल्याला आठवत असेल की नागपुरातल्या सामाजिक न्याय भवन मध्ये आपण युवकांची आणि महिलांची कार्यशाळा घेतली होती आणि त्यात संविधान दूत, संविधानाची शाळा ही संकल्पना आपण समजावून सांगितली होती. आपण राज्य शासनाला सुद्धा प्रस्ताव पाठविलेला आहे की हे कार्यक्रम शासनाने सुरू करावेत. परंतु सर संविधान फाउंडेशनची अशी ही विचार परंपरा राहिलेली की शासन करो वा न करो, आपण पुढाकार घेऊया आणि आपण करूया. आणि त्या दृष्टिकोनातून एक स्वयंसेवी स्वैच्छिक पातळीवर संविधान फाउंडेशनचा प्रयत्न सुरू आहे. आणि हे जे छोटंसं रोपटं होतं ते आता एका वृक्षात रूपांतरित झालं आहे आणि पुढे ते ज्यांच्यापर्यंत संविधान पोहोचलं नाही. आपलं मूळ उद्देश असाच आहे सर की संविधान साहित्य संमेलनात जे आपल्या कानावर जे विधान आलं की संविधान आमच्या वस्तीपर्यंत पोहोचलेच नाही, हे विधान पुन्हा आपल्याला ऐकायला येऊ नये. संविधान त्या वस्तीपर्यंत, त्या घरापर्यंत, त्या तांडे टोल्यापर्यंत, त्या बेड्यावर जावं आणि संविधानाला अभिप्रेत जे मूलभूत गरजा आहे, ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या तर गरजा पूर्ण व्हाव्यात, पण एक व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण होईल, सन्मानपूर्वक जीवन जगता येईल, जे आर्टिकल 21 ला अपेक्षित आहे. तशा पद्धतीच्या माणसाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि एक रिस्पॉन्सिबल सिटीजन ज्याला म्हणतो आपण, जबाबदार आणि जबाबदेही नागरिक निर्माण व्हावा, तशी यंत्रणा निर्माण व्हावी, तशी व्यवस्था निर्माण व्हावी. यंत्रणेतल्या लोकांना सुद्धा जागृत करण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतो आणि त्यासाठी सोशल ऍडव्होकेसीचा आपण वापर करतो, शासनाला लिहित राहतो. वंचित दुर्बल घटकांचे प्रश्न सातत्यानं आपण मांडत असतो आणि मागच्या संविधान साहित्य संमेलनापासून त्याची सुरुवात झाली नागपूर डिव्हिजन मध्ये आणि त्यानंतर इतर अनेक विभागांमध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी, विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला ही प्रश्न सोडविण्यासाठी. ही सगळी याची फलश्रुती आहे सर. पुढे सुद्धा आपण असू वा नसू, मात्र संविधान जागराची ही मोहीम मात्र चालत राहील, ती निरंतर चालत राहील आणि तिला एक शाश्वत स्वरूप येईल. हे राष्ट्र निर्माणाचं काम आहे आणि या राष्ट्र निर्माणाच्या चळवळीमध्ये अनेक लोक आपापल्या परीने सहभागी होत आहेत. आणि हा काफिला, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, काफिला हा शब्दप्रयोग बाबासाहेब करायचे, तर हा काफिला पुढे असाच वाढत जाईल, लोक जुळत जातील आणि हा कारवा वाढत जाईल. तेव्हा आपण आपला प्रयत्न आपण असाच करूया. अनेक लोक आपल्याशी जुळत आहेत, आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. आता आपण सांगितलं की म्हणजे हे अभिनव गोष्ट आहे की
मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये वॉक फॉर संविधान होत आहे. म्हणजे यापूर्वी नाही झालं असं, पण आता होत आहे, राजधानीमध्ये होत आहे. तर राजधानीतून निघालेला हा विचार खऱ्या अर्थानं तो रुजण्यामध्ये सोपं जाते, लोकांना पोहोचतो, त्याची मीडिया पण दखल घेते. हल्ली मीडिया अनेक गोष्टींवर अवास्तव चर्चा करते, संविधानावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र राजधानीत वॉक फॉर संविधान झाला तर त्याची नक्की चर्चा होईल. कारण आपण उपराजधानीमध्ये जेव्हा वॉक फॉर संविधान करतो तेव्हा त्याची दुसऱ्या दिवशी सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये मात्र बातमी असते, मोठ्या बातम्या असतात आणि संविधानिक मूल्य रुजवणीच्या दृष्टिकोनातून अनेक पत्रकार सुद्धा आता काम करायला लागले आहेत. नागपुरातले प्रमोद काळबांडे आपल्या सोबत आहेत. तर संविधान जागराची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू राहावी या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सुरू राहील. आपल्या आव्हानाला मंडळी सामाजिक क्षेत्रातील लोक प्रतिसाद नक्कीच देतील आणि येत्या 26 नोव्हेंबरला हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होईल. संविधान जागराचा हा उत्सव, या उत्सवामध्ये सगळे नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा करूया. आणि आजच्या या संविधानाच्या शाळेचा हा 82वा संवाद आपण तूर्त येथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढल्या 83व्या भागामध्ये पुढल्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता नवीन विषयासह, नवीन वक्त्यासह. तूर्त धन्यवाद. जय भीम. जय भीम.